पंतप्रधान मोदींकडून एअरफोर्स, नेव्ही, आर्मीच्या जवानांना सॅल्यूट। भारतीय सैन्य न्यूक्लिअर ब्लॅकमेलच्या धमकीची हवाच काढून टाकतात, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। भारताची S-400 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा। आदमपूर एअर बेसवरील S-400 सिस्टीम सुस्थितीमध्ये। S-400 एअर डिफेन्स सिस्टीम समोर उभं राहतच पंतप्रधान मोदींचा जवानांसोबत संवाद। आदमपूर एअरबेसवर विमान उतरवत धावपट्टी सुरक्षित असल्याचा पंतप्रधान मोदींचा संदेश। आदमपूर एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला होता। पंतप्रधान मोदींची आदमपूर एअरबेसला भेट। भारतीय जवान धैर्य, दृढ निश्चय आणि निर्भयतेचं प्रतीक। पंतप्रधान मोदींकडून जवानांच्या शौर्याचं कौतुक। भारताच्या हल्ल्यामध्ये पाक एअरफोर्सच्या 5 तर पाक आर्मीच्या 6 सैनिकांचा मृत्यू। पाकची कबुली। पाक लष्कर प्रमुख मुनीरकडून जखमी सैनिकांची भेट। उद्या सुरक्षा समितीची बैठक। उद्या सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। ऑपरेशन सिंदूर आणि सुरक्षा संबंधीचा आढावा घेण्यात येणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक। सीडीएस, तीनही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिवांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न। राजनाथ सिंह यांनी घेतला सुरक्षेचा आढावा। सिंधू जलकरार थांबवणं ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल। सिंधू जलकरारावरून पाकचे मंत्री इशाक दार पुन्हा बरळले। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय लष्कराचं ऑपरेशन केलर। लष्कर तैयबाचे 3 दहशतवादी ठार, 2 दहशतवाद्यांची ओळख पटली। सुरू होण्याच्या मार्गावर असताना अमृतसर विमानतळ पुन्हा बंद। सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय। भारतीय व्यापारी उझबेकिस्तान, टर्कीसोबत व्यापार करणार नाहीत। संबंधित देशांनी पाकला मदत केल्यामुळे व्यापार बंद। व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॅटचा महत्त्वपूर्ण निर्णय। मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा। राज ठाकरे यांच्यासोबत पालिका निवडणुकांबाबत किंवा राजकीय चर्चा नाही। भेटीनंतर सामंतांची माहिती। स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा। घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। राज्याचा 10वीचा निकाल 94.10%। यंदाही 10वीच्या निकालामध्ये मुलींचीच बाजी, तर सर्वाधिक कोकण विभागाचा 98.82% निकाल। कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरात 8 तास पाणी पुरवठा बंद। उद्या देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता। एसटी महामंडळाकडून राज्यामध्ये लवकरच नोकर भरती केली जाणार। एसटी महामंडळाचा मोठा निर्णय। राज्यामध्ये 10 ते 15 हजार जागा भरण्याचा निर्णय। न्यायमूर्ती भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार। भूषण गवई सरन्यायाधीश